अकोल्यात उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात दलित विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा। अनुसूचित जातीत उपवर्गीकरणाच्या सरकारच्या निर्णयाविरोधात आज दलित तरुणांनी जन आक्रोश मोर्चा काढला असून शहरातील अशोक वाटिका, बसस्थानक चौक, गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या प्रमुख मार्गावरून हा मोर्चा निघाला आहे। तर राज्य सरकारने घेतलेल्या दलित उपवर्गीकरणाच्या निर्णयाच्या माध्यमातून समाजात फूट पाडण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप मोर्चेकऱ्यांनी केला आहे। तर राज्यात सध्या अनेक ठिकाणी या प्रश्नावरून दलित तरुणाई सरकारच्या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरली आहे। तर आजच्या मोर्चात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे दलित विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते। यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। नमस्कार, मी विशाल नंदागुडी आरक्षण बचाव कृती समितीचा सदस्य आहे। आज या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला आम्ही जन आक्रोश मोर्चाचं आंदोलन केलेलं आहे। संपूर्ण गावाखेड्यातून हजारोच्या संख्येने या ठिकाणी नागरिक उपस्थित आहेत। आमची मागणी अशी आहे की आरक्षणामध्ये जे उपवर्गीकरणाचा घाट या व्यवस्थेने घातलेला आहे हा हाणून पाडण्यासाठी हा जन आक्रोश मोर्चा आहे। यामध्ये प्रामुख्याने आमची मागणी आहे की आरक्षणामध्ये जे अ ब क ड असं उपवर्गीकरण अनुसूचित जातीमध्ये केल्या जात आहे हे रद्द करण्यात यावं। त्यानंतर राखीव गाठीतून जर एखादा मेरिट येत असेल त्याची सीट ओपनला खुलते आणि हे असंच कायमस्वरूपी अबाधित राहावं। आणि यासोबतच बदर समितीचा जो अहवाल आहे तो संविधानाच्या 14(4) आणि 16(4) ला उल्लंघन करते आणि म्हणून त्याचाही आम्ही रद्दीची मागणी केलेली आहे। तो जनतेसमोर जाहीर करण्याची मागणी आहे। बार्टीच्या अहवालामध्ये अनेक त्रुटी आहेत तर त्याचाही विचार शासनाने करू नये आणि हा जनतेचा आक्रोश लक्षात घेत असता समाजात फूट पाडण्यापेक्षा हे 13% आरक्षण असंच अबाधित राहावं अशी मागणी घेऊन हा जन आक्रोश मोर्चा संपूर्ण अकोला जिल्ह्याचे आंबेडकरवादी समाज या ठिकाणी घेऊन आलेला आहे। पुढचं काय पाऊल असेल तुमचं? जर आमच्या अशा मागण्या जर मान्य झाल्या नाही तर आज संपूर्ण अकोल्यातली जनता या ठिकाणी आहे। येणाऱ्या काळात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याही पेक्षा मोठं तीव्र आंदोलन आम्ही उभं करणार आहोत।